ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेला राजकीय वळण लागलेलं आहे। जशी गंभीर चर्चा हवी तशी होत नाहीये। भाजपने देशाला प्राधान्य द्यायला हवं। अमर काळेंचा सरकारवर हल्ला बोलाय। 26/11 हल्ल्यातील जिवंत दहशतवादी पहिल्यांदा पकडला। 3 महिने झाले तरी दहशतवादी सापडत नाही। सत्य सरकारने स्वीकारायला हवं असं त्यांनी म्हटलेलं आहे। ज्या पद्धतीची चर्चा या सभागृहामध्ये होणं अपेक्षित आहे, इतका मोठा दहशतवादी हल्ला या देशावर झाला, 26 लोकांनी या हल्ल्यामध्ये जीव गमावला आणि इतका मोठा दहशतवादी हल्ला या देशावर होत असताना या सदनामध्ये ज्या पद्धतीने सिरियस चर्चा त्या निमित्तानं व्हायला अपेक्षित होती, आज दुर्दैवानं या चर्चेला सुद्धा कुठेतरी राजकीय रंग हा त्या निमित्तानं येताना या ठिकाणी पाहायला भेटतोय। चुका होत राहतात। सरकार तुमचं असो, सरकार आमचं असो, सरकार काँग्रेसचं असो, सरकार बीजेपीचं असो, चुका झाल्या त्या चुका स्वीकारण्याचं काम त्या निमित्तानं प्रत्येक सरकारने त्या निमित्तानं केलं। भारतीय जनता पक्षाचा नारा आहे, भारतीय जनता पक्ष सांगतो की राष्ट्र प्रथम, आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष सांगतो की राष्ट्र प्रथम, त्यावेळेला खऱ्या अर्थानं राष्ट्राला प्राधान्य देण्याचं काम हे त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे। त्यांना 26/11च्या हल्ल्याच्या वेळेला काय परिस्थिती होती, त्यावेळेला तुमचं काय फेल्युअर होतं की या देशामध्ये पहिल्यांदा असं झालं की जिवंत दहशतवादी पकडण्याचं काम हे पहिल्यांदा 26/11च्या हमल्याच्या वेळेला झालं होतं। 3 महिन्यानंतर सुद्धा हे 5 आतंकवादी अजूनपर्यंत आपल्याला भेटले नाही। हे आपल्या सरकारचं सर्वात मोठं अपयश आहे। हे सुद्धा त्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे। माझी अपेक्षा इतकीच राहील, चुका तुमच्याकडनं हो, चुका आमच्याकडनं हो, त्या चुका आपण सुधारवल्या पाहिजे, परंतु जी बाब सत्य आहे ती सत्य स्वीकारण्याचं काम त्या निमित्तानं प्रत्येक सरकारने केलं पाहिजे, अशी एक अपेक्षा मी आज या चर्चेच्या निमित्ताने ठिकाणी करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।